आज वेगळ्याच विचारात राधिका हरवून गेली होती. नेहमीप्रमाणे राजू ऑफिसमधून थकून आला होता. घरी येताच त्याने आपली बॅग सोफ्यावर फेकली आणि राधिकाला ताट वाढायला सांगितलं. ऑफिसमधील ताण आणि थकवा राजूच्या चेहऱ्यावर साफ जाणवत होता. राधिका आपले विचार आवरून स्वयंपाक खोलीत जेवणाचं ताट आणायला गेली. राजूचं असं वागणं नेहमीचंच, पण आज ती भलतीच अस्वस्थ होती. फक्त 6 महिने झाले होते राजू आणि राधिकाच्या लग्नाला. सुरुवातीचा महिना, दीड महिना राजू भलताच रोमॅन्टिक वागायचा. नियमित रोमांस, संभोग व्हायचा त्यांचा. पण दिवसामागून दिवस जात गेले आणि लग्नानंतरचे ते कामुक मदहोश प्रेम कमी व्हायला लागलं. ते जवळ घेणं, त्यातील स्पर्श, सहवास, काळजी, आकर्षण, कुतूहल आणि मुख्य म्हणजे कामुकता, संभोग सारं कमी होऊन मागील 1 महिन्यापासून पार लयास गेलं होतं. नव्या लग्नाचा तो चार्म नाहीसा झाला होता. त्याच्यात आता तो पूर्वीसारखा उत्साह राहिला नव्हता. राजू दिवसभर बँकेत असे. रात्री थकून घरी आल्यावर जेवताना बातम्या किंवा क्रिकेटच्या हेडलाईन्स पाहणे आणि जेवण झालं की आपलं झोपी जाणे एवढीच त्याची दिनचर्या झाली होती मागील 1 महिन्यापासून. राधिका ह्या गोष्टीला वैतागली होती. तिला जे हवं होतं ते तिला मिळत नव्हतं आणि ते आपल्या नवऱ्याकडून स्पष्ट मागायचं धाडस पण तिच्यात नव्हतं. तिची ही घालमेल त्याच्या काही लक्षात यायची नाही आणि ती बिचारी रोज इच्छा मारून जगायची. पण आज राधिका शांत बसणार नव्हती. ती आज वेगळ्याच मूडमध्ये होती. तसंही उद्या रविवार असल्याने सकाळी उठून बँकेत जायची घाई नव्हती. राधिका जेवणाचं ताट घेऊन आली. राजू आपला टीव्ही बघत होता. राधिकाने मुद्दाम आज स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. त्याची एक नजर तिच्याकडे गेली. ती गोड हसली, अगदी डोळ्याला डोळे भिडवून. त्याने फुरसतीने तिच्याकडे बघितलं. तिचे गोरे गोरे हात आकर्षक दिसत होते. आकाशी निळ्या अर्धपारदर्शक साडीत राधिकाचे वक्षस्थळ उठून दिसत होती. ब्लाऊजचा मागचा तसेच समोरचा गळा मोठा असल्याने त्या साडीच्या पदरातून राजूची नजर राधिकाच्या वक्षस्थळावर गेली. तोच त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. राधिकाने साडी मुद्दामून खाली नेसली होती. त्यामुळे तिची सडपातळ कंबर आज जरा जास्तच मादक आणि काटक दिसत होती. तिच्या कसलेल्या पोटावरील त्या उघड्या बेंबीवर नजर पडताच त्याचा थकवा क्षणात उडून गेला. मूड पार बदलून गेला. हेच हवं होतं राधिकाला. तिच्या कामुक अदाकारीने त्याला घायाळ केलं होतं. तो आता टर्न ऑन झाला होता. त्याने ताट तसंच बाजूला सारलं, उठला आणि राधिकाला जवळ खेचून आपल्या कवेत घेतलं. त्याच्या अंगात वीज संचारली. राधिकाची पण काही वेगळी स्थिती नव्हती. त्याने तिच्या केसांची क्लिप काढून ते मोकळे केले आणि डाव्या हात त्यात घालून तिचे डोके जवळ केले आणि सुकलेल्या त्या ओठांना तिच्या ओठांवर ठेवत त्यांना संजीवनी दिली. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या मानेभोवती घट्ट आवळले. आता मात्र राजू थांबण्याचा काही चान्सच नव्हता. त्याने तिला पलटवले, मागून तिला मिठी मारली. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले. हृदयाचे ठोके वाढले. त्याचा गरम श्वास तिला कानाजवळ जाणवत होता. तिच्या केसातून एक छान सुगंध येत होता. त्याने तिचे केस अलगद बाजूला केले. तिची उघडी कांतिमय पाठ त्याच्या समोर होती. त्याने आपले ओलसर कोमट ओठ तिच्या उघड्या पाठीवर ठेवले. तोच एकदम तिच्या शरीरातून एक शील डोक्यात गेली. राजू आपल्या जिभेने तिचे संपूर्ण पाठ ओली करत होता. तिने दोन्ही हातांनी घट्ट मूठ आवळली होती. त्याचा एक हात तिच्या ब्लाऊजमध्ये आणि दुसरा बेंबीच्या खाली घसरला होता. त्यामुळे तिची वासना अजूनच चावळली जात होती. स्पर्शाचा परमोच्च आनंद तिला मिळत होता. तिने स्वतःला पूर्ण राजूच्या स्वाधीन केलं होतं. महिन्याभरानंतर झालेल्या कामुकतेने राधिका सुखावली होती. ती त्यात पूर्ण बुडून गेली होती. महिन्याभरापासून न मिळालेले कामपूर्ती तिला या क्षणी मिळत होती. दोघांच्याही शरीराचे तापमान वाढतच चालले होते. राधिका प्रणयक्रियेच्या पूर्वाश्रमीच्या सुखाने विव्हळत होती. तिच्या मनाची धुंदमुंद अवस्था तिला अजूनच शरीरसुखाची नशा चढवत होते. दोघेही घामाने डबडबले होते, परंतु त्या क्षणी त्यांना एकमेकांचा घाम म्हणजे कामुकता वाढवण्याचं रसायन वाटत होतं. ते त्यांच्या वासाने अजूनच उत्तेजित होत होते. आता तर दोघांची वस्त्रही गळून पडली होती. आता सळसळणाऱ्या स्पर्शाला कुठलाच अडथळा नव्हता. दोघेही एकमेकांचा गरम स्पर्श जाणवू शकत होते. आता मात्र ते दोघे देहभान हरपून एक झाले होते. राजवीरने तिला अलगद उचलले आणि आपल्या बेडरूममधील बेडवर नेले. क्षणाचाही विलंब न करता राधिकाने त्याला आपल्या जवळ खेचलं आणि दोघेही एका परमोच्च आनंदासाठी एक झाले. सळसळणारं रक्त नसानसात भिरत होतं आणि कामुकता संपूर्ण शरीरात पसरवत होती. अनावधानाने या बेसावध क्षणी कामक्रीडेने विव्हळत होती आणि तिच्या हावभावाने आणि आवाजाने राजूच्या हौसेने अच्युत सीमा गाठली होती. तिला खुश करण्याचा आणि समाधानी करण्याचा जणू त्याने चंगच बांधला होता. आज कित्येक दिवसांनी राधिकाच्या जीवनात प्रणयतेचा बहर आला होता.
कामक्रीडेत गगनभरारी घेऊन प्रणयतेच्या सर्वोच्च शिखराला स्पर्शून तिने स्वतःची कामुकता तृप्त केली होती. एका समाधानाची किनार तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. आज तिला पुन्हा पहिल्यासारखाच रोमॅन्टिक नवरा परत मिळाला होता.